खूप साऱ्या भाज्या घालून बनवलेलं सुपर टेस्टी, सुपर हेल्दी असं मिक्स व्हेज सूप आज आपण बनवतोय. त्यासाठी भाज्या कोणत्या लागतील ते अगोदर बघूयात. सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे इथं फ्रेश असं कट केलेलं गाजर लागेल, फरसबी लागेल, त्यानंतर कांद्याची पात लागेल, त्याच पातीचा खालचा कांदा लागेल आपल्याला, त्यानंतर कोबी लागेल आणि आलं, लसूण आणि कोथिंबिरीच्या काही काड्या आहेत ज्या मी इथं बारीक कट करून घेतल्यात. यानंतर लागेल 1 चमचा बटर आणि 1 चमचा मिरेपूड. तर कढईमध्ये अगोदर आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण हे चवीला खूप स्ट्रॉंग असतं, त्यासाठी बटरमध्ये अगोदर आपण लसूण आणि आलं थोडंसं परतून घेऊयात, म्हणजे त्याचा स्ट्रॉंगनेसपणा कमी होईल आणि चवसुद्धा छान लागते. फक्त अर्धा किंवा एखादं मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पातीचा कांदा घालायचा आहे आपल्याला. इथं मी पातीचा कांदा वापरला आहे, नसेल तरी तुम्ही साधा रेग्युलर कांदा बारीक कट करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर टाकूयात फरसबी. फरसबीसुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचे. यानंतर आपण जेवढ्या काही भाज्या घेतल्या त्या सगळ्या एकामागोमाग टाकून घेऊयात आणि फक्त एखादं मिनिट आपल्याला हे बटरवरती परतून घ्यायचं आहे. खूप जास्त मऊ करायचं नाही, कारण सूपमध्ये जो भाज्या असतात त्या भाज्याचा क्रंचीपणा तसाच राहिला पाहिजे. खूप मऊ केलं तर ते सूप प्यायला मजा येणार नाही. 1 ते 1.5 मिनिट या भाज्या परतून घेतल्यात. आता छोट्या ग्लासने मी इथं 3 ग्लास पाणी वापरत आहे. पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्या. पाणी उकळतंय तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ आणि मिरेपूड. यामुळे या सूपला खूप छान टेस्ट येते. हे सूप थोडंसं दाटसर होण्यासाठी एका वाटीमध्ये 1 मोठा चमचा भरून मी इथं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर कॉर्नफ्लोअरच्या ज्या गाठी तयार होतात त्या आपल्याला सगळ्या इथं फोडून घ्यायच्यात आणि छान पातळ अशी इथं स्लरी तयार करून घ्यायची. आता इथं 1 मिनिटभर भाज्या छान शिजलेत, खूप जास्तसुद्धा शिजवायच्या नाहीत. छान ह्याला खळखळून उकळी आल्यानंतर जी कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती सूपमध्ये टाकून घेऊयात आणि कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर परत एखादं मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लोअरचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि भाज्यासुद्धा आपल्या परत एकदा छान शिजल्या जातील. इथं आपलं गरमागरम मिक्स व्हेजिटेबल सूप तयार झालं आहे. जर तुम्हाला यापेक्षा आणखीन थोडं घट्ट आवडत असेल तर अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर तुम्ही गार पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकू शकता, किंवा जर खूप घट्ट झालं असेल तुमच्याकडनं सूप तर थोडंसं एखादं वाटी गरम पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करू शकता. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. घशाला आराम देणारं, घशाला शेक देणारं आणि जिभेला चव आणणारं गरमागरम सूप इथं तयार आहे. त्यामध्ये अगदी 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे, मिक्स करायचं आहे आणि हे सूप पिण्यासाठी तयार आहे. आजचा हा सूपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्रांजलीज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी भेटूया परत एकदा प्रांजलीज किचनला. तोपर्यंत धन्यवाद.